त्यावेळेला 1125 मत मला वाईट वाटलं नाही. 78 मध्ये जनता लाटेमध्ये आपल्याला तिकीट मिळालं. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला लोकांचा सत्कार स्वीकारण्याकरता अंगावर शर्ट नव्हतं. आजही तुम्ही नवी पेठमध्ये जनता भांडार आहे, त्या भांडारला जाऊन विचारा. 78 मध्ये त्यांनी एका तासामध्ये शर्ट आणि विचार तयार केलं आणि त्यानंतर नवी पेठ पासून गोंगडे वस्तीपर्यंत 256 गावामध्ये गांधीनगर पर्यंत लोकांचे सत्कार स्वीकार. 80 मध्ये पराभव झाला, काही वाटलं नाही. 85 ला शहर दक्षिणकडे आलं, कारण हे कामगार वर्गाची वस्ती आहे आणि आपलं पक्षाचं कार्यालय दत्तनगर मध्ये आहे, म्हणून 85 ला या ठिकाणी उभा राहिला. 6500 मतांमध्ये त्यावेळेलाही काय वाटलं. 90 ला पण आपल्याला तिकीट मिळालं असतं. हे फार माझ्या हातात असतात. पक्षाने निर्णय घेतला. शहर दक्षिण मध्ये ॲडव्होकेट खैरेदी होती, यांना जनता दलाचा तिकीट मिळालेला आहे. त्यांना सीपीएमने पाठिंबा दिला पाहिजे. तर 90 ला पण निवडणूक लढली नाही. पहिल्यांदा 95 ला पण निवडणुकीमध्ये शहर दक्षिण मध्ये उभा. एकही रुपया आपल्याकडे नव्हता. आपल्या कार्यकर्त्यांना अपील केलं, पण त्यावेळेला कॉम्रेड मंगलाताई होती, त्यांनी सगळ्यात जास्त निधी ग्रामीण भागामध्ये जे रस्त्यावर काम करतात त्या मैलकुली यांचा मोठा प्रश्न होता. त्या मैलकुली पुढे मी प्रस्ताव मांडला आहे. या वेळेला 95 ला आपल्याला आमदारकी मिळेल. खर्चाला आमच्याकडे पैसे नाही, तर तुम्हाला आज सांगतो 4.5 लाख रुपये त्यांनी आपल्याला आणून जमा केलं आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी एकही रुपया माझ्याकडे नव्हता. ही गोष्ट नामदेव बुगले आणि सच्चप्पा या दोघांना समजलं. ते दोघं मला काही विचारलं नाही. ते सरळ दत्ता सुरवसेकडे 25 तरुणांना घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं, बापूजी नगर मध्ये तुम्हाला आम्ही लीड द्यायला तयार आहे. चहा पाण्याकरता मला 20,000 रुपये द्या.
ते 20,000 घेऊन ते दोघं माझ्याकडे आले आणि सांगितलं, मास्तर आम्ही आणलेले पैसे तुम्हाला मी नंतर सांगतो. म्हणून त्या वेळेला बूथवर प्रत्येकाला 50 रुपये पोलिंग घेतला.